नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, काका आणि पुतण्या यांच्यामध्ये हक्कसोड पत्र होऊ शकतं का? निश्चितपणे होऊ शकतं. जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये एकापेक्षा अधिक सहहिस्सेदार असतात, तेव्हा कोणताही सहहिस्सेदार इतर कोणत्याही सहहिस्सेदाराच्या लाभात आपलं हक्क सोडून देऊ शकतो किंवा हक्कसोड पत्र करून देऊ शकतो. मात्र असं हक्कसोड पत्र करताना आपल्याला एक पथ्य नेहमी पाळणं गरजेचं आहे. ते म्हणजे जी व्यक्ती हक्कसोड पत्र करून देत आहे त्यांनी त्याच्या हक्कापुरतंच हक्कसोड पत्र केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या मालमत्तेमध्ये त्याचा जर 10% हक्क असेल तर तेवढ्यापुरतंच ते हक्कसोड पत्र मर्यादित असलं पाहिजे. बरेचदा काय असतं, वंशावळ किचकट असते किंवा सगळ्या वंशावळीची माहिती नसते. मग अशा वेळेला हक्क निश्चित करणार कसा, अशी अडचण येते. जर अशी अडचण आली तर आपण क्षेत्र किंवा टक्केवारी अशा स्वरूपात हक्क लिहिण्याच्या भानगडीत पडूच नये. मग काय करायचं? तर अविभाजित हक्क किंवा मालमत्तेमधला सामायिक अविभाजित हक्क असं त्या हक्कसोड पत्रामध्ये नमूद करावं. म्हणजे भविष्यात जेव्हा केव्हा त्या मालमत्तेचं वाटप होईल, सरसनिरस वाटप होईल आणि हक्क निश्चित होतील, तेव्हा हक्कसोड पत्र करून देणाऱ्या व्यक्तीचे किंवा हक्क सोडणाऱ्या व्यक्तीचे जे काही हक्क निष्पन्न होतील तेवढ्या हक्कांपुरतं हे हक्कसोड पत्र कायम किंवा कायदेशीर ठरेल. त्याच ऐवजी समजा हक्काची व्याप्ती माहीत नसताना तुम्ही चुकीचं क्षेत्र लिहिलं तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे समजा एखाद्याला 10% क्षेत्र असेल आणि तुम्ही 5% लिहून बसलात तर उरलेलं 5% तुम्हाला मिळणार नाही. आणि याच्या उलट समजा एखाद्याला 5%च असेल आणि तुम्ही 10% लिहून बसलात तरी तुम्हाला फक्त 5% हक्क मिळतील. म्हणून जिथे वंशावळीनुसार किंवा कागदपत्रानुसार आपल्याला एखाद्या व्यक्तीचे हक्क निश्चित करता येत नसतील तेव्हा त्या हक्कांची व्याप्ती लिहिण्याचा मोह आपण टाळावा आणि सामायिक मालमत्तेमधले अविभाजित हक्क असं लिहावं ज्याने आपले सगळे कायदेशीर बाबी पूर्ण होतात आणि भविष्यात सुद्धा अडचण येत नाही. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या दाव्यामध्ये सरतपासामध्ये जर विरोधाभास असेल तर काय होतं? आता सरतपास म्हणजे काय, तर जेव्हा एखादी पक्षकार व्यक्ती स्वतःचा पुरावा देते, स्वतःचा पुरावा न्यायालयाला सादर करते, त्याला म्हणतात सरतपास किंवा क्लेम ॲफिडेव्हिट. आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीचा वकील त्याची उलट तपासणी घेतो त्याला म्हणतात क्रॉस एक्झामिनेशन. आता सरतपासामध्ये जर काही विरोधाभास आढळून आले असतील तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा करून घेता येतो आणि ते विरोधाभास तुमच्या उलट तपासणीमध्ये म्हणजे क्रॉस एक्झामिनेशनमध्ये त्या व्यक्तीच्या तोंडातून वदवून घेऊन आपल्याला न्यायालयासमोर अधिक ठळकपणे अधोरेखित करता येतं. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पुराव्यामध्ये किंवा सरतपासामध्ये असे विरोधाभास आढळतात तेव्हा साहजिकपणे त्याचा दावा, त्याचं प्रकरण किंवा त्याची बाजू ही कमकुवत होते आणि कमकुवत अजून करायची संधी ही विरोधी पक्षकाराला मिळत असते. म्हणून सरतपास देताना विरोधाभास नसल्याची आपण खात्री करून घ्यावी आणि समोरच्या व्यक्तीच्या सरतपासात जर विरोधाभास आढळले तर उलट तपासणीमध्ये ते अधोरेखित करण्याचं आपण कायम त्याचा फायदा उठवावा. पुढचा प्रश्न आहे, वडिलांकडनं मुलीला हक्क किंवा हिस्सा मिळू शकतो का? आता याचा आपण दोन प्रकारे विचार करूया. पहिला आहे वारसा हक्क. आता हिंदू वारसा हक्क किंवा उत्तराधिकार कायद्यामध्ये झालेल्या सुधारणेनुसार प्रत्येक मुलीला त्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित सामायिक मालमत्तेमध्ये समान हक्क आणि हिस्सा मिळालेला आहे. साहजिकच जेव्हा एखादी मुलगी एखाद्या घरात जन्माला येते तेव्हा ती जन्मल्या क्षणीच तिला त्या कुटुंबाच्या सामायिक वडिलोपार्जित मालमत्तेत स्वतंत्र समान अविभाजित हक्क आणि हिस्सा हा आपोआपच प्राप्त होत असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की वडिलांकडनं मुलीकडे हक्क किंवा हिस्साचं हस्तांतरण करता येऊ शकतं का?
तर पहिल्या प्रश्नात आपण जसं पाहिलं की काका पुतण्याला हक्कसोड पत्र करून देऊ शकतो, त्याचप्रमाणे वडील सुद्धा मुलीला हक्कसोड पत्र, बक्षीस पत्र, खरेदी खत अशा कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही कराराची रीतसर नोंदणी करून आपला हिस्सा मुलीच्या लाभात हस्तांतरित करू शकतात. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या की वारसा हक्क जो आहे तो मागच्या पिढीचं निधन होईपर्यंत कार्यान्वित होत नाही आणि जर तुम्हाला त्याच्या आधी तो हवा असेल तर त्याच्याकरता तुम्हाला वाटपाचा दावा दाखल करून स्वतःचा हक्क स्वतंत्र करून घ्यावा लागतो. आणि जोवर हस्तांतरणाचा आपण विषय घेत आहोत तोवर असं हस्तांतरण हे फक्त आणि फक्त लेखी नोंदणीकृत कराराद्वारे केलं तरच कायद्याच्या दृष्टीने वैध ठरतं. तोंडी वर्दी, सत्यप्रतिज्ञापत्र, अर्ज, एमओयू, कच्चा करार असं तुम्ही काहीही करून जर त्याच्यावर विसंबून राहत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण अशा कच्च्या करारांना किंवा कागदपत्रांना जर आव्हान मिळालं तर ते रद्द होण्याची दाट शक्यता असते. म्हणून तुम्हाला हस्तांतरण करायचंच असेल तर ते रीतसर लेखी नोंदणीकृत कराराद्वारेच करा. धन्यवाद.